मुख्यमंत्री कार्यालयाकडून नियुक्तीबाबत अद्याप मंजुरी न मिळाल्याने काही मंत्र्यांचे खासगी सचिव आणि विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांना गेले 4 महिने वेतनच मिळालेलं नाही। नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला। सर्व मंत्र्यांचे खासगी सचिव विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती मुख्यमंत्री कार्यालयाकडून केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं। मंत्रिमंडळ विस्तारानंतर मुख्यमंत्री कार्यालयाने प्रत्येक अधिकाऱ्याच्या गोपनीय अहवालाची पडताळणी तपासून टप्प्याटप्प्याने नियुक्त्या केल्या। सर्व प्रक्रिया पूर्ण होऊनही अधिकाऱ्यांचे वेतन बँक खात्यात जमा झालेले नसल्याची माहिती समोर येते। आतापर्यंत 100 अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर 60 ते 70 अधिकाऱ्यांची नियुक्ती अद्याप बाकी आहे। तर शिवसेना शिंदे पक्षाच्या एका कॅबिनेट मंत्र्याच्या खासगी सचिवाला मुख्यमंत्री कार्यालयाने काम बंद करण्याचे निर्देश दिलेत। हा अधिकारी अद्याप त्या मंत्र्यांच्या सेवेत आहे। मंत्र्यांनी शिफारस केलेल्या 16 अधिकाऱ्यांच्या नावावर मुख्यमंत्री कार्यालयाने फुली मारली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।